बघा, ब्लाऊज पीसचे असे तुकडे तुमच्याकडे असतीलच. बघा, या तुकड्यांपासून आपण खूप सुंदरसे DIY तयार करणार आहोत. खूप सुंदरसे पॉकेट तयार करणार आहोत. तर चला तर बघूया. फक्त याच तुकड्यापासून काही वापरायचं नाही, फक्त याच तुकड्यापासून. चला तर बघूया. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी मीना गायकवाड. आज आपण एक छोट्याशा तुकड्यापासून खूप सुंदरचं पॉकेट तयार करणार आहोत. बघा, मी पेपर पेस्टिंग करून घेतलेलं आहे एक छोट्याशा तुकड्याला आणि त्याचं मेजरमेंट तुम्ही बघू शकतात की 8.5 गुणिले 5 5.5 इंच आहे. तर आता त्याला आपल्याला असं मध्यभागी फोल्ड करायचं आहे व्यवस्थितपणे. फोल्ड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 1 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे. मी वरून व्यवस्थितपणे मार्किंग करते 1 इंच. तर बघा, अशी मार्किंग मी करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला या दोघांचा मध्य घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी मध्य करून घेते. तर बघा, मी मध्य असं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की 1 इंच इथे आणि 1 इंच इथे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या छोट्याशा हाताने आपल्याला हलक्या हाताने छोटासा गोलाकार आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कट केल्यानंतर याला आपल्याला फोल्ड करायचं आहे. तर बघा, मी ते असे फोल्ड करून घेते आणि फोल्ड केल्यानंतर आपल्याला हे पूर्ण जे आहे मेन व्यवस्थितपणे कट करायचं आहे. आता कट करताना पूर्ण असं कट मारायचं आहे. तर बघा, हा गोल आकार तयार झालेला आहे, पूर्ण गोल आकार. तर बघा, एक छोट्याशा तुकड्यापासून आपण खूप सुंदरचं पॉकेट तयार करणार आहोत. तर मी एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे. तुमच्याकडे शॉपिंग बॅग नसेल तर एक ब्लाऊज पीसचा तुकडा घेऊ शकतात. बघा, ही जी वरची साईड आहे तिथे आपल्याला चेन जॉईन करायची आहे. तर मी चेन घेतलेली आहे 6 इंच आणि आपल्याला चेन इथे अशी व्यवस्थितपणे इथे दोन्हीही पदराला जॉईन करायचे आहे, म्हणजे दोन्हीही साईडने जॉईन करायचे आहे. तर मी उलटी साईड घेतलेली आहे. उलटी साईड घेतल्यानंतर याला व्यवस्थितपणे फक्त आपल्याला गोल आकारामध्ये फिरवत जायचं आहे, म्हणजे ही चेन आपली जॉईन होईल. तर हे बघा, अशा पद्धतीने परत दुसरी ही साईड आपल्याला सेम घ्यायची आहे. चेन उलटी ठेवलेली आहे मी आणि उलटी ठेवल्यानंतर याला फक्त गोल आकारामध्ये फिरवत जायचं आहे आणि चेन जोडून घ्यायची आहे. तर हे बघा, मी दोन्हीही साईडने व्यवस्थित चेन जोडून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की जे एक शॉपिंग बॅग घेतली होती आपण, ती शॉपिंग बॅग घ्यायची आहे. तर शॉपिंग बॅग मी थोडी जास्त साईजची घेतलेली आहे. 9 गुणिले 6 इंचाची अशी मी शॉपिंग बॅग घेतलेली आहे. आता बघा, हे जे मेन कापड आहे ते खाली ठेवायचं आहे आणि शॉपिंग बॅग असं वरती ठेवून इथे तुम्ही शिलाई मारू शकतात किंवा अशीही ठेवून तुम्ही शिलाई मारू शकतात. तर शिलाई आपल्याला चेनीवर आणायची नाही आहे. जे आपण जिथे शिलाई मारली होती सेम त्याच ठिकाणी शिलाई घेऊन यायची आहे. आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. चेन कट नाही करायची आपल्याला, फक्त जे साईडला आलेलं आहे तेच कट करायचं आहे. जे साईडला शॉपिंग बॅग होती तीच कट करायची आहे आणि याला आपण सरळ करून घेऊया. बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये हे पॉकेट बनवलेलं आहे. मार्केटमध्ये असे पॉकेट तुम्ही बघा खूप महाग भेटतात. तर आपण फक्त घरगुती जे मटेरियल आहे, चिंध्या आहे, तुकडे आहेत, त्याच्यापासूनच आपण सुंदरचं पॉकेट तयार करणार आहोत. तर बघा, ही जी साईड आहे ती व्यवस्थित करून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताच्या साहाय्याने आणि दोन्हीही साईडला टॉप टिच मारायचं आहे. आणि आता सगळीकडे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. नंतर परत चेनीच्या साईडला टॉप टिच व्यवस्थित मारून घ्यायचं आहे. परत साईडला शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करायचं आहे. चेन कट नाही करायची, फक्त आपल्याला एक्स्ट्राचं जे शॉपिंग बॅग आलेले आहे तेच फक्त कट करायचे आहे. तर बघा, कट केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे रनर ॲड करून घ्यायचं आहे. तर बघा, माझ्याकडे छोटं रनर होतं, मी छोटं रनर याच्यामध्ये ॲड करत आहे. तुमच्याकडे छोटे रनर भेटत नसेल तर मोठेही 5 नंबरचंही रनर तुम्ही वापरू शकतात. तर बघा, मी रनर ॲड करून घेतलेलं आहे. आता त्याला आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे. सरळ बाजू मध्ये गेली पाहिजे. ते हे बघा, हे आपलं उलटं झालेलं आहे. उलटं झाल्यानंतर आता व्यवस्थितपणे आपल्याला कापड
धरायचं आहे आणि खालून वरती शिलाई मारत यायचं आहे। दोन्हीही साईडला आपल्याला शिलाई मारायची आहे। बघा मी पक्की शिलाई मारित आहे। वाटल्यास तुम्ही साईडला रफ भाग आहे त्याला पाइपिंग बी करू शकतात। बघा मी दोन्हीही साईडला पक्की शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राची जी चेन आहे ती कट करून घ्यायची आहे। बघा दोन्ही साईडला मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं कट करत आहे। तर आता आपण याचा फायनल लुक बघूया, सरळ करून घेऊया आणि आपले जे याचे कॉर्नर आहे ते व्यवस्थित काढून घेऊया। तर हे बघा खूप सुंदरसं आपलं हे पॉकेट तयार झालेलं आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। आणि असंच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मीना जे गायकवाडला सबस्क्राईब करा। बघा एक छोट्याशा तुकड्यापासून आपण अतिशय सुंदरसं पॉकेट तयार केलेलं आहे। हेच तुकडे लोक फेकून देतात, ते टेलर लोक फेकून देतात, तुम्ही त्यांच्याकडनं घेऊन छोटे छोटे पॉकेट तयार करू शकतात। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि छान छान कमेंट करा, जेणेकरून आम्ही छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। बघा आपण अशा छोट्याशा तुकड्यापासून खूप सुंदरचं DIY तयार करणार आहोत। तर तुम्ही बघू शकतात की 8 गुणिले 5.5 इंचाचा असं एक कापड घेतलेलं आहे आणि मी त्याला पेपर पेस्टिंग करून घेतलेले आहे। तर बघा एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे आणि त्याला पूर्ण साईडने शिलाई मारून घेणार आहे। तर बघा ही शिलाई मारलेली आहे। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, एक चेन घेतलेली आहे। ती चेन आहे 6 इंचाची धरली तरी चालेल, 6 इंचाची मी ही चेन घेतलेली आहे। तिला उलटे ठेवून घेतलेलं आहे आणि अशी शिलाई मारून घेतलेली आहे। शिलाई मारल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे अशी पलटी मारून टॉप स्टिच केलेलं आहे। बघा असे तुकडे तुमच्याकडे असतील किंवा तुम्ही टेलरचं काम करत असाल तर भरपूर असे तुकडे उरतात, तर त्याच तुकड्याचा वापर करून खूप सुंदरसं DIY तयार करू शकतो। तर चला दुसरा जो पार्ट आहे तो व्यवस्थितपणे चेनीवर ठेवायचा आहे आणि इथे शिलाई मारायची आहे। शिलाई मारल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे या ठिकाणी टॉप स्टिच द्यायचं आहे। तर बघा दोन्हीही साईड जी चेन आपण जॉईन केली होती त्या ठिकाणी एक छोटंसं रनर मी घेतलेलं आहे आणि ते रनर इथे ॲड करायचं आहे। बघा दोन्हीही भाग असे समोरासमोर घ्यायचे आहे। त्याच्यानंतर आपण इथे ही 3 नंबरची चेन आहे ती रनर ॲड करून घेणार आहोत। रनर ॲड केल्यानंतर आपल्याला याला पलटी मारून घ्यायचं आहे। तर बघा पलटी मारल्यानंतर तर याचे आपल्याला सगळे कॉर्नर काढून घ्यायचे आहे। तर मी तुम्ही वाटलं असं कट न देता इकडं पेन्सिलच्या साहाय्याने किंवा पेनाच्या साहाय्याने खुणा करू शकतात। मी छोटे छोटे कट देत आहे। तर बघा इथे आपला असा छोटासा कट आहे, तो कट असा समोरासमोर आला पाहिजे आणि नंतरून ही जी चारी कोपरे आहे चारी कोपऱ्यालाही आपल्याला कट द्यायचे आहे। तुम्ही कट देऊ शकतात किंवा पेनाच्या साहाय्याने हे कट आपल्याला समोरासमोर आणायचे आहे। थांबा मी आधी कट देऊन घेते। ही जी कट आहे ते आपल्याला चारही कोपऱ्याला असे मारायचे आहे। कट मारल्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्राच आहे ते बी आपण नंतर कट करून घेऊया। बघा काय करायचं आहे, हे जे दोन्ही कट आहे ते समोरासमोर असे आले पाहिजे आणि इथे आपल्याला एक फोल्ड घडी मारायची आहे। जसं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे। तर बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड झाल्यानंतर व्यवस्थितपणे याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर थांबा मी इथे अटकून ठेवते म्हणजे फलटी नाही होणार आणि दुसरी साईड सोपी पडते मग फोल्ड करण्यासाठी। तर बघा झालेले आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे शिलाई मारायची आहे। तर बघा इथे शिलाई मारून झालेली आहे। परत त्याच पद्धतीने फोल्ड व्यवस्थितपणे असं पकडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे असं हे करून दोन्हीही साईडनं व्यवस्थित असे दाबून द्यायचं आहे आणि नंतरून आपल्याला काय करायचं आहे की जी वरची जी साईड आहे तिला चांगली शिलाई मारायची आहे। शिलाई मारल्यानंतर जे साईडचं जे आहे ते तुम्ही कट करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला पाइपिंग करायची असेल तर तुम्ही पाइपिंगही करू शकतात। तर मी थोडीशी एक्स्ट्रा चेन शिलाई मारते म्हणजे पक्की शिलाई होऊन जाईल। तर बघा दोन्हीही साईडने शिलाई मारून झालेली आहे आणि आता मी तुम्हाला हे छोटंसं जे पॉकेट आहे एक छोट्याशा वेस्ट तुकड्यापासून आपण तयार केलेलं, तर बघा किती सुंदर आहे।
तुम्ही जसे तुमच्याकडे बघा घरगुती काही कपडे असेल या काही असेल शॉपिंग बॅग असेल तुम्ही त्याचाही वापर करू शकतात. आणि किंवा टेलरचं काम करत असाल तर टेलरच्या कामामध्ये खूप असे तुकडे उरलेले जातात, तर त्या तुकड्यांचा वापर करून एक छोटंसं मिनी पॉकेट तयार करू शकतात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणीबरोबर शेअर करा. आणि असाच व्हिडिओ पाहण्यासाठी मीना गायकवाडला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बघा खूप सुंदरसा तुकडापासून आपण एक छोटंसं मिनी पॉकेट तयार केलेलं आहे. मिनी पाऊच म्हटलं तरी चालेल. तर बघा काही न करता नाही कटिंग करता फक्त आपण फोल्ड केलेलं आहे. फोल्ड करून ही सुंदरसं पॉकेट आपलं तयार झालेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बघा आपण अशा छोट्याशा तुकड्यापासून खूप सुंदरचं DIY तयार करणार आहोत. तर तुम्ही बघू शकतात की 8 गुणिले 5.5 इंचाचा असं एक कापड घेतलेलं आहे आणि मी त्याला पेपर पेस्टिंग करून घेतलेले आहे. तर बघा एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे आणि त्याला पूर्ण साईडने शिलाई मारून घेणार आहे. तर बघा ही शिलाई मारलेली आहे. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, एक चेन घेतलेली आहे. ती चेन आहे 6 इंचाची धरली तरी चालेल. 6 इंचाची मी ही चेन घेतलेली आहे. तिला उलटे ठेवून घेतलेलं आहे आणि अशी शिलाई मारून घेतलेली आहे. शिलाई मारल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे अशी पलटी मारून टॉप स्टिच केलेलं आहे. बघा असे तुकडे तुमच्याकडे असतील किंवा तुम्ही टेलरचं काम करत असाल तर भरपूर असे तुकडे उरतात. तर त्याच तुकड्याचा वापर करून खूप सुंदरसा DIY तयार करू शकतो. तर चला दुसरा जो पार्ट आहे तो व्यवस्थितपणे चेनीवर ठेवायचा आहे आणि इथे शिलाई मारायची आहे. शिलाई मारल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे या ठिकाणी टॉप स्टिच द्यायचं आहे. तर बघा दोन्हीही साईड जी चेन आपण जॉईन केली होती त्या ठिकाणी एक छोटंसं रनर मी घेतलेलं आहे आणि ते रनर इथे ॲड करायचं आहे. बघा दोन्हीही भाग असे समोरासमोर घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपण इथे ही 3 नंबरची चेन आहे ती रनर ॲड करून घेणार आहोत. रनर ॲड केल्यानंतर आपल्याला याला पलटी मारून घ्यायचं आहे. तर बघा पलटी मारल्यानंतर तर याचे आपल्याला सगळे कॉर्नर काढून घ्यायचे आहे. तर मी तुम्ही वाटलं असं कट न देता इकडं पेन्सिलच्या साह्याने किंवा पेनाच्या साह्याने खुणा करू शकतात. मी छोटे छोटे कट देत आहे. तर बघा इथे आपला असा छोटासा कट आहे, तो कट असा समोरासमोर आला पाहिजे. आणि नंतरून ही जी चारी कोपरे आहे चारी कोपऱ्यालाही आपल्याला कट द्यायचे आहे. तुम्ही कट देऊ शकतात किंवा पेनाच्या साह्याने हे कट आपल्याला समोरासमोर आणायचे आहे. थांबा हा मी आधी कट देऊन घेते. ही जी कट आहे ते आपल्याला चारही कोपऱ्याला असे मारायचे आहे. कट मारल्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्राच आहे ते बी आपण नंतर कट करून घेऊया. बघा काय करायचं आहे, हे जे दोन्ही कट आहे ते समोरासमोर असे आले पाहिजे आणि इथे आपल्याला एक फोल्ड घडी मारायची आहे. म्हणजे जसं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे. तर बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड झाल्यानंतर व्यवस्थितपणे याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर थांबा मी इथे अटकून ठेवते म्हणजे फलटी नाही होणार आणि दुसरी साईड सोपी पडते मग फोल्ड करण्यासाठी. तर बघा झालेले आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे शिलाई मारायची आहे. तर बघा इथे शिलाई मारून झालेली आहे. परत त्याच पद्धतीने फोल्ड व्यवस्थितपणे असं पकडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे असं हे करून दोन्हीही साईडनं व्यवस्थित असे दाबून द्यायचं आहे. आणि नंतरून आपल्याला काय करायचं आहे की जी वरची जी साईड आहे तिला चांगली शिलाई मारायची आहे. शिलाई मारल्यानंतर जे साईडचं जे आहे ते तुम्ही कट करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला पायपिंग करायची असेल तर तुम्ही पायपिंगही करू शकतात. तर मी थोडीशी एक्स्ट्रा चेन शिलाई मारते म्हणजे पक्की शिलाई होऊन जाईल. तर बघा दोन्हीही साईडने शिलाई मारून झालेली आहे आणि आता मी तुम्हाला हे छोटंसं जे पॉकेट आहे एक छोट्याशा वेस्ट तुकड्यापासून आपण तयार केलेलं. तर बघा किती सुंदर आहे. तुम्ही जसे तुमच्याकडे बघा घरगुती काही कपडे असेल या काही असेल शॉपिंग बॅग असेल तुम्ही त्याचाही वापर करू शकतात. आणि किंवा टेलरचं काम करत असाल तर टेलरच्या कामामध्ये खूप असे तुकडे उरलेले जातात. तर त्या तुकड्यांचा वापर करून एक छोटंसं मिनी पॉकेट तयार करू शकतात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणीबरोबर शेअर करा. आणि असाच व्हिडिओ पाहण्यासाठी मीना गायकवाडला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बघा खूप सुंदरसा तुकडापासून आपण एक छोटंसं मिनी पॉकेट तयार केलेलं आहे. मिनी पाऊच म्हटलं तरी चालेल.
तर बघा काही न करता नाही कटिंग करता फक्त आपण फोल्ड केलेलं आहे. फोल्ड करून ही सुंदरसं पॉकेट आपलं तयार झालेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी मीना गायकवाड. आज आपण खूप सुंदरसं समोसा पॉकेट तयार करणार आहोत. तर तुम्ही बघू शकतात की मी एक मेन कापड घेतलेलं आहे, त्याला कॅनवा लावून घेतलेला आहे. त्याचं पूर्ण मेजरमेंट आहे ते 8.5 इंचाचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे की बघा खूप जण बोलतात की ताई छोटे छोटे जे तुकडे उरतात त्याचे तुम्ही काय काय बनवता. बघा मी माझ्या चॅनलवर सगळे छोटे छोटे तुकड्यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे. हे जे तुकडे आहे लोक फेकून देतात, आपण याच तुकड्यापासून खूप सुंदरसे DIY तयार करू शकतो. तर बघा मी एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे. सेम जे मेन आपलं जे कापड आहे त्याचं सेम कटिंग करून घेतलेले आहे. एक चेन घेतलेली आहे, चेन उलटी ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर हे जे आपलं शॉपिंग बॅग आहे ते अशी व्यवस्थित ठेवून तिथे आपल्याला पूर्ण याला शिलाई मारायची आहे. तर हे बघा पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे शिलाई मारल्यानंतर याला व्यवस्थितपणे टर्न करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी टॉप टिच मारायचं आहे. टॉप टिच मारल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ही जी चेन आहे दुसरी साईडला व्यवस्थितपणे हे जोडून घ्यायचं आहे आणि तिथे शिलाई मारायची आहे. बघा आपल्या चॅनलवर खूप वेगवेगळ्या प्रकारचे बॅगी छोटे छोटे तुकड्यांपासून काय काय बनवलं जातं हे सगळं व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे. स्टोरेज बॅग, लहान मुलींसाठी जे DIY बनवतो त्याचे सगळ्यांचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे. तुम्ही नक्की विजिट करा, तुम्हाला खरंच ह्या व्हिडिओ आवडतील. आणि नंतर आपल्याला दोन्हीही साईडला चेन अशी व्यवस्थितपणे ठेवून शिलाई मारायची आहे. तर हे बघा मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे. मी आता चेन ओपन करून घेते. त्याच्यानंतर याला व्यवस्थित टर्न करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी टॉप टिच मारायचं आहे. बघा टॉप टिच मारून झालेलं आहे. बघा हे दोन्हीही साईडचं जे आहे त्या ठिकाणी तुम्ही ही शिलाई कट आपलं जे उरलेलं जे कापड आहे ते कट करू शकता किंवा शिलाई मारून मग कट केलं तरी चालेल. तर मी शिलाई मारून कट करून घेत आहे. आणि आपण याच्यामध्ये फक्त एक वेस्ट कपडा, चेन आणि शॉपिंग बॅगचाच वापर केलेला आहे. दोन्हीही साईडने व्यवस्थितपणे शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारल्यानंतर हे बघा मी एक छोटीशी चेन घेतलेली आहे आणि ही चेन याच्यामध्ये ॲड करून घेत आहे. बघा ह्या चेनी आहे छोटे छोट्या, कारण की थोडा टाईम लागतो, पण बाकीच्या मोठ्या चेनी लगेच जॉईन होतात. पण या छोट्या चेनी असतात, या चेनी आपण पॉकेट छोटे छोटे जे पॉकेट बनवतो त्याच्यासाठी वापर केला जातो या चेनींचा आणि या डझनवर भेटत असतात. तर बघा मी चेन जॉईन करून घेतलेली आहे आणि एक लेस घेतलेली आहे. तुम्ही तुमच्याकडे ज्या प्रकारची लेस असेल त्या प्रकारची तुम्ही घेऊ शकतात. तर मी 7.5 इंचाची अशी एक दोरी घेतलेली आहे. त्या दोरीला ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी व्यवस्थितपणे ठेवून शिलाई मारायची आहे. तर बघा तुम्ही ही जी वरची बाजू आहे चेनीचं तोंड वरती आहे तर मी ही वरती ठेवत आहे आणि इथे आपल्याला शिलाई व्यवस्थितपणे पक्की शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे जी आपली दोरी आहे ती चांगली पक्की होईल. खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि ही समोसी बॅग आहे, म्हणजे समोसा पॉकेट आहे, समोसा पाऊच म्हटलं तरी चालेल. बघा खूप खूप प्रकारचे पाऊच मी तयार करून दाखवलेले आहे. तर या ठिकाणी शिलाई मारायची आहे आणि ही दोन बंद असे समोरासमोर आणून असे व्यवस्थितपणे इथे शिलाई मारायची आहे. शिलाई मारल्यानंतर एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि पायपिंग करून घ्यायची आहे. तर हे बघा मी पायपिंग करून घेतलेले आहे आणि अतिशय सुंदर आणि मस्त हे छोटंसं समोसा पाऊच तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मीना जे गायकवाडवर नक्की विजिट करा. त्याच्यावर लहान मुलींसाठी खूप छान छान मी पाऊच तयार करून ठेवलेले आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक
तर बघा खूप सुंदरसे असे मिनी पॉकेट तयार केलेले आहे. हा गोला आकारामध्ये हा छोटासा मिनी पाऊच. तर बघा असे पॉकेट खूप सुंदर दिसतात. त्याच्यामध्ये आपण पैसे ठेवू शकतो आणि हे जे छोटे छोटे मिनी पॉकेट आहे तुम्ही बघू शकता फक्त छोट्याशा कपड्यापासून काही नाही वापरता. आणि हा समोसा पाऊच बघा, समोसा पाऊच तुम्ही खूप बघितले असेल, ऑनलाईनसुद्धा बघितले असतील. त्याची प्राईस खरंच 100 रुपये 150 रुपये आहे. तर बघा आपण फक्त एक छोट्याशा तुकड्यापासून हा समोसा पाऊच तयार केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत.